आता बघा काय म्हणले, ही बातमी आली होती एकदा, गगनयानची एअरड्रॉप चाचणी गगनयानची. मग आपण बघू हे गगनयान काय आहे हे बघू आपण आता. ही माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे कुठली, इस्रो, बरोबर. गगनयान मोहिमेसाठी महत्त्वाची असलेली पहिली एकत्रित एअरड्रॉप चाचणी IADT-1 रविवारी यशस्वी केली, बरोबर. गगनयान मोहिमेमध्ये पॅराशूटवर आधारित मंदक यंत्रणा म्हणजे डिस्लेरेशन सिस्टीम यामुळे प्रमाणित होण्यास काय होणार आहे, मदत होणार आहे. वाचू आपण अजून काय काय म्हटले बघा. आंध्र प्रदेश मधल्या श्रीहरिकोटा जवळ इस्रो हवाई दल आपलं म्हणजे एअरफोर्स, DRDO आणि नौदल आणि तटरक्षक दल कोस्ट गार्ड यांनी संयुक्तपणे ही चाचणी घेतल्या. गगनयान भारताची कसली मोहीम आहे, महत्वाकांक्षी मोहीम असून यात काय करायचं आहे, गगनयानमध्ये भारतीय अंतराळवीराला, बरोबर, स्वदेशी बनावटीच्या यानातून, आपण बनवलेलं यान पाहिजे ते, अवकाशात स्पेसमध्ये पाठवणार आहेत. कुठे पाठवणार आहेत, स्पेसमध्ये, आणि परत आणणार आहेत. अंतराळवीरांना सुखरूप जमिनीवर आणण्यासाठी ही एअर ड्रॉप प्रणालीमध्ये कौशल्य मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे नुसता पाठवायचा नाही, त्याला जर परत व्यवस्थित आणायचं असेल तर त्यासाठी काय आपल्याकडं हे लागते, तर एअर ड्रॉप सिस्टीम आपल्याकडे व्यवस्थित पाहिजे, तरच ते खाली व्यवस्थित येईल. नाहीतर आता बघा इथं काय म्हणले बघा, आत्मनिर्भर भारतासाठी हा नवा अध्याय. कारण आपल्या गगनयानचा उद्देशच काय आहे, भारताचा अंतराळवीर स्वदेशी बनावटीचं यान पाहिजे. ठीक आहे. आता हे काय म्हणले, मी फार न बोलणारा आणि ते राकेश शर्मा हे काय ते शुभांशु शुक्ला जे आहेत ना, ते अंतराळवीर आहेत जे राहून आले आहेत आता स्पेसमध्ये अमेरिकेतून, बरोबर. ते भारताचे हे आहेत. मग ते आता त्यांना पण आता जे आपण जी गगनयानची मोहीम करणार आहे त्यात त्यांचं पण नाव आहे. मग ते आता भारतात आले, त्यानंतर त्यांचा हे गोष्टी बऱ्याच झाल्या. मग आपण आता बघूया गगनयानविषयी बघूया. बघा ही सिस्टीम बघा कशा, एअर ड्रॉप दिसलं का, हे बघा हे असं त्यांनी चाचणी केल्या आणि ती समुद्रात हे करतात. हे त्या एअरड्रॉप विषयी सांगितले, हे तुम्हाला PDF पाठवतो वाचायची. आपण मेन फोकस करू आपल्या गगनयानवर. आली गगनयान, लक्षात राहील काय आहे गगनयान मिशन, सांगितलं तुम्हाला आता. भारताचे अंतराळवीर स्वदेशी बनवलेल्या यानातून कुठे पाठवायचे, अवकाशात स्पेसमध्ये पाठवायचे. बघा आता बघा, गगनयान मिशन भारताचे पहिले मानवी अंतराळ अभियान. मानवी म्हणले म्हणजे त्यात माणूस बसणार आहे, खरोखरचा, खोटा नाही. उद्दिष्ट 3 अंतराळवीरांना, किती रे, परीक्षेत 4 देतात, किती, 3. किती किलोमीटर उंचीवर, 400 मीटर, आणि किती दिवसासाठी, 3 दिवसासाठी जायचं, बरोबर. रॉकेटचं नाव काय आहे, LVM-3 GSLV MK3, बरोबर. क्रू मॉडेलचं नाव काय आहे, जीवन समर्थन प्रणालीसह खास कॅप्सूल. सुरक्षितता काय आहे, आपत्कालीन परिस्थितीत क्रू एस्केप सिस्टीम. बाबा काय चाचण्यामध्ये बघ, पहिल्यांदा मानवरहित, बरोबर, मॅनलेस, माणूस नसणार, डायरेक्ट नुसतं यान पाठवणार. नंतर रोबोट पाठवणार आहे. तो रोबोटचं नाव काय आहे, व्योममित्रा. वेळापत्रक बघा, 23 ला त्यांनी सुरक्षा चाचण्या, 24-25 ला मानवरहित म्हणजे नुसतंच यान पाठवले, आणि 25 ला आता ह्या वर्षी आहे ते नियोजित मानवी उड्डाण आपल्याला करायचं आहे. महत्व बघा, भारत असं करणारा रशिया, अमेरिका, चीन नंतर अवकाशात माणूस पाठवणारा कितवा देश ठरणार आहे, 4था देश ठरणार आहे. अभिमानाची गोष्ट आहे. आता ही आहे आपली इस्रो. काय आहे, इस्रो. ठीक आहे. त्याच्या अगोदर इथं 1 मिनिट बघा, ही तर बातमीत काय दिलंय बघा, ही बातमी आपण वाचली नाही. बघा इथं गगनयान मोहीम आत्मनिर्भर भारताच्या प्रवासामध्ये नवा अध्याय आहे. अंतराळवीर कोण, शुभांशु शुक्ला, आणि निवड करण्यात आलेले इतर 3 गगनयात्री कोण कोण आहेत बघा. एक आहे ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, एक कोण आहे, प्रशांत नायर. दुसरा कोण आहे,
अजित कृष्णन आणि तिसरा कोण आहे अंगद प्रताप आणि चौथा कोण आहे शुभांशु शुक्ला. बरोबर. किती आहेत, किती नाव आहे तिथं पाठवणार आहेत किती, म्हणजे चौघांना ट्रेनिंग करणार आहेत. एखाद्याला अचानक काहीतरी गडबड झाली, एखाद्याला कोणाला तर शक्य नाही झालं तर म्हणून 4 जणांपैकी 3 जणाला पाठवणार. आता त्या तिघातला कोण भूगोल 3 कोण जातील ते फायनल अंतिमता कळलंच. आता आपण बघायचं आहे इस्रोची माहिती. इस्रो बरोबर, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन कधी एस्टॅब्लिश झाले रे, 15 ऑगस्ट 1969 ला ह्याची स्थापना आहे. विक्रम साराभाई यांनी स्थापन केले, त्यांना फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम म्हटलं जातं. हेडक्वार्टर कुठं आहे, बेंगलोर कर्नाटक. मोटो काय आहे, हार्नेस स्पेस टेक्नॉलॉजी फॉर नॅशनल डेव्हलपमेंट. बरोबर, ही अशी एक महत्वाची न्यूज होती परीक्षेला येण्यासाठी. बरोबर.